सकाळी काय सांगत होतो समजलं ना तुला सगळं आता? थोडं समजलं, जास्त नाही समजलं. बरं ठीक आहे. मग आता उरलेलं आहे ना ते तू मोठी झालीस की कळेल तुला. कळलं? काका तर कुठे जायचं? कुठे म्हणजे घरी जायचंय. अगोदरच खूप उशीर झालाय. काकू ओरडत असेल आता. काका मला खाऊ पाहिजे. खाऊ पाहिजे. बर चल बाळा. नाही मी एकटी जाणार, मी बिग गर्ल झालीये. तो म्हातारा आणि ती मुलगी हं? नीट लक्ष द्या. मी म्हाताऱ्याला मॅनेज करीन. तू लहान मुलीचा ताबा घ्यायचा. तुम्हाला दोघांना माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं? हो साहेब. हे 10 रुपीज आहेत आणि ही आणखी 10 म्हणजे दोन्ही मिळून किती झाले? 20. 20 हा. हा जा मी इथे थांबतो. हा नीट जा. ये जा गेली मुलगी जा. तू थांबे. अरे नशीब फुटला नाही. अरे महागाईची वस्तू आहे बाबा, सांभाळून वापरा. बघून चाला ना. हो काका, थँक्यू. काका हा हा पत्ता सांगता का? हा समोरची गल्ली आहे ना, हो. ते समोरच्या गल्लीत जा. हॅलो, परंतपे वकील बोलतोय. हो. अरे परांज पे हो काका तुम्ही थांबा, मी तुम्हाला फोन करतो. अरे इथे कसे? इथे जरा काम होतं म्हणून आलो होतो. हो माझंही इकडे एका क्लायंट बरोबर मीटिंग होती माझी. आता माझी पुढची मीटिंग तुमच्या एरियामध्येच आहे. ती बघा मी तिकडे बाईक पार्क केली आहे. चला तुम्हाला घरी सोडतो. नाही नाही तुम्हाला कशाला त्रास होत. जा. काका त्यात त्रास कसला? चला चला. अरे नाही काका अहो चला हो, मला काही त्रास वगैरे नाही. मी म्हटलं ना तुम्हाला. मग बरं चला. चला. बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका. बंडू काका, बंडू काका, अरे बाळा, बंडू काका. काय झालं? आई बाबा कुठे आहे तुझे? माझी आई ऑफिसला गेली आहे. तू हरवली आहेस का? मी नाही हरवले, माझे बंडू काका हरवलेत. आपण बंडू काका, अरे बाळा, बंडू काका, बंडू काका. चल आपण शोधूया तुझ्या काकांना. चल तू बस बरं इथे. बस इथे बस. बंडू काका. तुला पाणी हवंय प्यायला? हो. सगळीच गंमत. या या या. परांजपे तुम्ही? हो काका मला रस्त्यात भेटले. त्यांना सोडायला म्हणून आलो. मी म्हटलं आता इथपर्यंत आलाच आहात तर चहा पिऊन चला. चहा टाक जरा. नाही तो टाकते मी, पण तुम्ही होतात कुठे इतका वेळ? किती हा उशीर? अहो त्या परीला भूक लागली असेल. आहे कुठे ती? परस्पर खेळायला गेलीये का? अहो असं कसं जाऊ दिलं तुम्ही तिला? थोडं खाऊन गेली असती ना.
एक मिनिट, परी? काकांसोबत परी नव्हती. काय? हो, म्हणजे मला वाटलं काका घरी येऊन परीला सोडून परत बाहेर पडलेत की काय. अहो परी कुठे आहे? काका, अहो अहो बोला काहीतरी. कुठे सोडून आलात तिला? असे कसे सोडून आलात? अरे मी सांगत होते तुम्हाला, तुमच्या लक्षात राहत नाही हल्ली. तिला नेऊ नका बरोबर, पण नाही ऐकलं. थांब मी घेऊन येतो. काका नको. ओ नको, आता आणखीन गोंधळ वाढवून ठेवू नका. काका, तुम्ही बसा, बघू आधी. बसा बसा इकडे. काय झालं असेल पोरीचं? रस्त्यात तिला कोणी काहीतरी. काकू काकू, हो मी आहे, मी बघतो ना. नका असा विचार करू. काका काका, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. हा काकू, प्लीज शांत व्हा. आपण एक काम करू, आधी नेहाजींना फोन करून हे सगळं सांगूया. हो, नेहाला फोन करा. तुम्हाला पाणी हवंय का? नाही, आता परी आल्याशिवाय मी काहीही घेणार नाही. परमेश्वरा. हाँ मिस्टर परांजपे बोला. नेहाजी, झालंय असं की परी. काय झालं? परीला बरी आहे ना ती? नाही म्हणजे म्हणजे तिची शुगर वाढली आहे का? चक्कर आले का तिला? नाही. मग? परी हरवली आहे. ते काका तिला घेऊन गेले होते त्यांच्या बरोबर सोनारे रोडवर. तिथे काय माहिती, त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं का काय होतं माहित नाही, पण अशी कशी हरवली बाळा तू? काका सांगितलं ना, मी ना हरवले, बंडू काका हरवलेत. बंडू काका, बंडू काका, बंडू काका, बंडू काका. अगं शांत हो, असं रस्त्यामध्ये ओरडत नाही जायचं. पण बंडू काका कसे सापडणार? तुझ्याकडे बंडू काकाचा फोटो आहे का? नाही. अरे मग आता शोधणार कसं? बरं, बंडू काका राहतात कुठे तुझे? आमचे शेजारी. दिसायला कसे आहेत ते? म्हातारे पण छान आहेत. मला खूप आवडत. तुला जर तुझा पत्ता माहिती असता ना, तर मी नक्कीच तुला घरी घेऊन गेलो असतो तुझ्या. मला माझा पत्ता पाठ आहे. अंबर सोसायटी, शेलारपाडा, सूर्यनगर, ठाणे वेस्ट. मला माझा आईचा नंबर पण पाठ आहे. सांगू? नको, तू थांब. मी त्या दुकानदाराला विचारून येतो की तो कोणते म्हातारे आजोबा आले होते का म्हणून. तू इथेच थांबा, कुठे जाऊ नको. हा, हो. चल. बिचारे बंडू काका माझ्यामुळे हरवले. मी त्यांचा हात सोडला. बंडू काका,